मालवणी माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर। कोकणातील सुखद प्रवास, कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा, कोकणातील रहस्यमय गुपिते, कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला। धन्यवाद। नमस्कार, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी जात आहे तो म्हणजे तळ्यामध्ये। खरं तर काल जायचं होतं आणि तुम्हाला मी इकडे दाखवू शकतो पाणी संपूर्ण असं कमी झालेलं आहे, चिखल फक्त राहिलेला आहे। कारण काल भरपूर असा सिंधुदुर्ग म्हणजे कोकणामध्ये भरपूर असा पाऊस पडला आणि त्यानंतर अशा प्रकारे ही सिच्युएशन निर्माण झाली। आणि हायवे प्रशासन असेल किंवा जो काही अंदाज अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना आपल्या हायवेची किंवा कोकणातील रस्त्याची कोणतीही माहिती नसताना बांधण्यात आलेले हे रस्ते आहेत। आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी किंवा बांधून झाल्यानंतर काही होत नाही। तर मला कोणतरी हात दाखवला तर मी तुमका आता सांगावते ते म्हणजे हायवेच्या अधिकाऱ्यांनी इथल्या कोकणातील पाण्याचा अंदाज न घेता अशा प्रकारे रस्तो बांधलो आणि त्यामुळे आमका हे त्रास नाहकपणे सहन करूचो लागता। तुम्ही बघू शकता। तर इथे आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज पाऊस संपूर्ण ओसरलेला आहे आणि काल पूरस्थिती आपल्या सिंधुदुर्ग कोकणामध्ये रत्नागिरी रायगड अजूनही तिकडे पाऊस पडतोय, पण सिंधुदुर्गातील मी तुम्हाला पूरस्थितीचा अंदाज सांगतोय। तर आज इथे तुम्ही पाहू शकतात पाऊस संपूर्ण ओसरलेला आहे। मी छत्री पण घेतलेली नाही, त्यामुळे पाणी कमी होणार आहे बऱ्याच ठिकाणी। मी तुम्हाला कालची काही दृश्य दाखवतो। कुडामध्ये ओरोसमध्ये काही पाणी आलेले तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, ते तुम्ही पहा आणि आजचा अंदाज आपण तळ्यातील घेऊया।
तर मित्रांनो, ज्या व्हिडिओसाठी तुम्ही मला जास्त प्रोत्साहन दिलात ती व्हिडिओ म्हणजे तळ्यातली व्हिडिओ. आणि आज मी दुसऱ्या दिवशी, पावसाच्या दुसऱ्या दिवशी या तळ्या दिलेलं आहे. तर काल पाणी होता असे बरेच जण सांगतात, पण व्हिडिओ काय कोणी बनवू नाही. कोकणचा मनीष पण कुठेतरी व्हिडिओ बनवू नाही, तो घराचकडे होतो वाटतं, पण त्यांनी पण नाही बनवू. मी जरा प्रतीक्षेमध्ये होते, कारण मी गोव्यामध्ये जरा माझ्या कामानिमित्त गेलेलं आहे. तर काल पाणी होता, तर मी तुमका थोडंसं दाखवतं आहे. लावणी असा, पण थोडीशी लावणी पण पाण्यामध्ये गेल्यामुळे वेगळी दिसता, मागा पाणी लागलेला दिसता. तर मी तुमका दाखवतो आहे. तर त्यातलं व्हिडिओ तुमका मी दाखवतलेच, कारण माझं तर कामच आहे असं म्हटलं तरी चालत. कारण तुमका बऱ्याच जणांका त्यातल्या व्हिडिओची आवड आहे आणि त्यातले काय घडलं आता तुम्ही बघण्यासाठी नक्की माझं व्हिडिओचे यूट्यूब चॅनल बघतात. त्यामुळे तुमका मी दाखवतो आहे. आणि त्यात तसा पाणी येणार नाही. आणि आपल्या धराप गावात एक बरा की धराम गावामध्ये पाण्याचं तसं मोठं महापूर किंवा तसं काही गोष्टी घडत नाही. थोडासा पाणी येता तर मी तुमका दाखवतो आहे. पण कदाचित आता ही पूरस्थिती आपल्या धराप गावात पण येऊ शकता. तुम्ही बघू शकतात की हायवे साईडला होणारी घरा, शेती न करणे, अशी अनेक कारणं आपल्या धराप गावामध्ये निर्माण झाले. आणि याची हीच कारणं आपल्या धराप गावाचं उद्ध्वस्त किंवा महापूर येण्यास होऊ शकता. त्या ठिकाणी शेती करायची, त्या ठिकाणी आता घरं बांधली जातात. त्यामुळे आता शेतीची जागा ही कमी राहिली आणि घरांची जागा जास्त झाली. आता इथे पण कोण बरेच जण घरं बांधण्याची जागा घेऊ लागलेले आहेत. तर ह्या आपल्या सगळ्यासाठी दृष्टीने, आपल्या निसर्गाच्या दृष्टीने खरोखरच आपण वाईट ठरू शकता. खरं तर ह्यो विकासच आपल्या कारणीभूत ठरता. कारण जेव्हा हायवे झालो, आता चौपदरीकरण हायवे झालो आणि शेती बऱ्याच लोकांची धराप गावातील तळ्यात शेती असा आणि हायवेच्या दुसऱ्या साईडला घरं आहेत, त्यामुळे त्यांचाही पर्याय नाही. जर क्रॉस करून जाणं येणं हे नाही परवडत. आणि त्या दृष्टीनं त्यांच्यानी येता या साईडला पण घरं बांधूक सुरू केली. एकंदरीत सुखी संपन्न गावात विकास जेव्हा होता तेव्हा कुठे ना कुठेतरी आपण काही ना काहीतरी भोगूचाच लागता असं म्हटलं जातं. आणि आता त्याची बिल्डिंग आहे बघू नको, सगळीकडे असा वेगळाच वातावरण झालेला कोकणात सगळीकडेच. तर एकंदरीत तुमका मी कुडामधील किंवा बाकीचे काही जे व्हिडिओ होते कोणी असे पोस्ट केलेले किंवा ते मी तिथे पोस्ट करून तुमका मी दाखवले की कशा प्रकारे आपल्या धारापमध्ये किंवा आपल्या या सिंधुदुर्गामध्ये सिच्युएशन होती. तर मी तुमका पोस्ट करून दाखवले. त्यामुळे संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ह्याला सुरुवात झालेला पडणार असते. कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या सिंधुदुर्गातील आणि या कोकणातील व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.